आपण किती दिवसाचं इथे येऊन बसलो तुमच्या बहिणीच्या गावाला. तुम्ही मला सांगा, कधी तुमच्या बहिणीचं लग्न होते? आज होते, उद्या होते, परवा होते. तुमच्या बहिणीचं सर्व मलाच करावं लागते. तुमची बहीण एका सुद्धा कामाला हात नाही लावत. तुमची बहीण महाराणीच झाली जशी. चला ठीक आहे, माहेरी त्यांना सुख मिळते, आपण काही म्हणत नाही, बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की पूर्ण कामं मीच करावं म्हणून. मी बोलले तर माझं तोंड दिसते, मी बिघडलेली दिसते. मग त्यांना त्यांना थोडं समजत नाही का? अक्कल नाही का काही मग आईला? तिची बिना आता काय झालं? आता काय झालं म्हणजे आता हेच झालं की सगळी कामं मलाच करावी लागतात. ना तुमची आई करू लागत, ना तुमची बहीण करू लागत. त्यांना कसं काय नाही समजत हो का एकट्याच्या भरोशा आपण कसं बघितलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, मी थोडशा कामाला नाही भीत मी थोडशा कामाला. पण थोडंसं ऍडजस्टमेंट करून एखाद्या कामात नाही काही तर भांडेच घासले, नाही काही तर कपडेच धुतले, तेवढाच मला आधार होतो. तुम्ही मला सांगा, आपण दोघं राहतो तेव्हा मी इतके कामं करतो का? मी पहिलेच नाजूक आहे, खूप नाजूक आहे मी. तर नाही होत माझ्याकडून इतकी मोठी कामं. आणि आई सगळे कामं माझ्यावरच ढकलून देतात. ताईला काही शब्दानं काही नाही म्हणत. अरे यार, आता काही दिवस अजून काही दिवस तिचं लग्न झालं म्हणजे मग काय, आपण इथून चाललो जाऊ, आईली तिकडे घेऊन जाऊ. तिकडे तर मोलकरीण आहेच ना मग काम करायला. थोडं दिवस करा लागन तुला काम आता, नाही का? काय माहित तुम्ही तर बस ठीक आहे, जाऊ द्या म्हणा, करते मी कामाला भेट नाही मी. गोष्ट सांगून राहिली, उद्या होते लग्न, आज होते लग्न, महाराणी सारख्या जगते. मला तर नुसतं कामात गुंतलं राहावं लागते. त्याचं पूर्ण रोजच्या रोज गाव घुमून येते त्या. मला नुसतं घरातल्या घरात राहावं लागते. मी कंटाळत नाही का हो? मला मन नाही आहे का? मला असं वाटत नाही की का थोडस कामाच्या बाहेर गेलं पाहिजे? मला असं वाटत नसेल का? सांगा बरं तुम्ही. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ तू. होते सगळं बरोबर, काही टेन्शन नको घेऊ. 2-3 दिवस कर काम. जमलं तुम्ही आईले म्हणून पाहिजे ह्या गोष्टीवर. पण कुठं भैसबाजी करायला नाही परवडत ना आता. आता भैसबाजी करायला परवडत नाही. आता राहिलेच किती एखादा महिना राहीन, ते अजून चालली जाईन. तेवढ्यासाठी आपल्याला घरात वातावरण निर्माण करायला परवडत नाही. म्हणून सांगून राहिलो, चालते त्या पद्धतीनं चालू दे. आणि एकदम अंगात मी काय म्हणतो, तू याकून होते तेवढे कामं करत जा तू. होते तेवढे कामं करायचे आपल्या टाइमापर्यंत, बाकीची कामं तशीच पडले राहू द्याचे. कोणी काहीच नाही म्हणत. कोणी कामं करूही नाही लागत, तर कोणी कामासाठी काही म्हणतही नाही. त्याकडून जेवढं होते तेवढंच करत जाय, बाकीचं तसंच पडलं राहू देत जाय. असं माझं म्हणणं आहे बा. तुले पटलं? हाय बाई, मग ते तसंच पडल्याच्या पडलं चांगलं वाटते का जी? हा, कोणी येते घरी, काही येते, चांगलं वाटते का ते? काहीच्या काही बापा होते तेवढे करत जाईन, बाकीचे पडले राहू देत जा. काम मग हेच पडले राहते, घर पुसणं, चादरा बरोबर करणं, गिदाडा पडला राहते पुऱ्या घरात. आणि तुमची बहीण तर एवढी गिदाडी हाय, खाल्लेलं ताट नाही उचलत, खाल्लेलं ताट उचलाले ते उचल लागते तिचं. मला राग येते बाबा असं केलं म्हणजे. आमच्या इथं आमचे भाऊ स्वतःच्या हाताने वाढून घेते, स्वतःच्या हाताने ताट उचलते, आला टाइम तर भांडेही घासते. माझे भाऊ तुम्हीच तर घासता व. हा, आणि तुमची बहीण का मायनशिवाय आहे का मग? एका कामाला हात नाही लावत, एवढं लावून ठेवलं तुमच्या मायनं जसं दिले. तिची बिन आता भांडतं कायच्या माय बिन तू? नेहमी नेहमी भांडणं चांगलं नाही आहे ना. थोडी समजून घेत जा ना बा. आता लग्न आहे तुझ्या माय बी, तुझी माय तुले लग्न होतं तर तुले माय तुझी माय काम करू देत जाय काय? नवरी होती तेव्हा काम करू दे का तुझी माय? मी सांगतो तुम्हाला, लग्नाच्या पहिल्या दिवस पासून, म्हणजे लग्नाची कामं जेव्हापासून सुरू झाली ना तेव्हापासून मी मामाचा हात दिला. फक्त लग्नाच्या दिवशी नवरी म्हणून तुमच्या सोबत होती म्हणून नवरी राहिली. नाहीतर एवढे दिवस मी काम धंदे केले म्हटलं. काय सांगून राहिले तुम्ही? करू लागलेलं मी काम. तुमची बहीण तर एकदमच करते बाबा, एकदम. पायशीन तर दुकान फुटाण्याचं न ते म्हणते ना, काय म्हण आहे बाबा ते, शान बादशाची दुकान फुटाण्याचं असं काम आहे तुमच्या बहिणीचं. काहून तिचा भाऊ नोकरीवर नाही आहे का? नोकरीवर नाही का तिचा भाऊ? दुकान फुटाण्याचं आणि शान बादशाची अव त्या भावाचा आहे तसं म्हटलं. हा, लेकाचा प्रायव्हेट नोकरीवर जाते ना, शान बादशाची दाखवते. हा, काय समजून राहिली तू? नाही काय समजून राहिली म्हटलं? तुम्ही माझ्या भावावर काय गेली? मी तुम्हाला म्हटलं का तुमच्या बहिणीला म्हटलं? आ, माझ्या खानदानीवर नका जाऊ. माझ्या खानदानीवर झाले. माझ्या खानदानी सारखी खानदान नाहीये. माझ्या खानदानीवर चालले मोठी तर. आमची खानदान चांगली आहे. आमची खानदान वाईट नाही आहे. कोणाचीच खानदान वाईट नसते. खानदानीवर नको जाऊन, असं नको जाऊ. त्या भावाले मागं 50,000 रुपये मागितले. त्या माय बिन तो म्हणे तुम्ही कमावतात हे कुठे गेले म्हणे. उलटा बोलला तो. म्हणे शोभलं का त्या भावाले? नाही शोभलं काय म्हटलं? हा, मी म्हटलं तिकडल्या घराचं फर्निचर करतो म्हटलं. लोन उचलल्यापेक्षा, अन याले म्हटलं एखादा पगार आला म्हणजे याचे पुरे पैसे देऊन देतो म्हटलं. माय बिन तो उलटा बोलला मला. आपल्याला पटलं नाही ते. बापा मग तुमच्याजवळ पैसा असून तुम्ही त्याला काय मागितले? आणि बरं मला मागायला लावते. आणि म्हटलं तर म्हटलं, सहज म्हटलं असं त्यानं का भाऊजी तुम्ही एवढे पैसे कमावता बा, कुठे गेले? आता एवढे मोठे पैसे कमावता आणि तरी त्याला 50 रुपये मागून राहिले तुम्ही. मग केवढी मग विचारणार नाही काय? सहज गोष्ट आहे, कोणी विचारते? सहज गोष्ट आहे, कोणी विचारते? आपलीच लावून राहिली ती सण. चल जाऊ दे, चुपचाप काम करत जाय, रात जाय. बाप्पा काम करत जाय रात जाय. मोल करी नव्हे काय? मोल करी नसाले पुऱ्या गावात तमाशा करत. उलटे नका बोलू. नवरा नवरा करून राहिली म्हणून डोक्यावर बसून घेतलं का मी तुम्हाला? मला पायाखाली ठेवायला पाहून राहिले. पडला का तुमच्या मायची सावली, तुमच्या बहिणीची सावली पडली का तुमच्या अंगावर? जास्त शानपणा नका करू. जास्त शहाणपणा कराले. माझ्यासारखी वाईट नाही मग, वाईट असाले. तिची बिन आवाज कमी करणं, आवाज कमी करणं. एका झापडीत तोंड मोंड पार फोडून टाकन. काय तोंड जास्तीच आहे का फोडाले? फोडला तुमच्या बहिणीचं तोंड. तुमच्या बहिणीचं तोंड फोडा. चर चर बोलते. चल निकल निकल जल्दी से.
अमाय गंगा काय करून राहिली हो बाबा तू? झाले काय काम गिम? हो काकी काम गिम झाले आहे. काम म्हणजे काय मला काय बिचारे व केले तर ते जराशे भांडे अन केले ते जराशे कपडे धुवा लागते माय. बाकी सर्व काम माय पोरगी करते. मला काही जास्त काम नाही करावं लागत. काम आली आता हाताखाली तर काही आता अशीच बाहेर बसली होती तर तू आली बापा. अमाय हो का व? ती पोरगी बाई खरंच ना बिचारे लयच चांगली आहे व माय. कोमल कोमल माय मस्त आहे व. कुठे गेली कोमल? ए बेटा कोमल. हाय ना काकी चल ना घरात अंग धुन राहिली ते मला का नाही बिचारे कणकण लागून राहिलं का नाही तिच्याने मला थंडीच लागून राहिली तर मी काही अंदर येत नाही थंडी लागन मला तर इथं ऊन आहे तर बाहेरच थांबतो मी गंगा बाहेरच उभी राहतो. अमाय हो का व? दवाखान्यात घे जा लागत होतं बापा चांगलं नाही आहे ना. बारीक ताप आहे का व? हो बिचारे रव 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 ताप येते. जाऊ दे ना लेकाले भुई मुंगाचा पाला पिऊन घ्या लागल अन बस ताप उतरून जाते मग. बरं बापा. का हो बाई त्याच्या पाहुण्याला म्हणणं असं एखादा निरोप गिरोप तर आणणं म्हणा आमच्या कलावतीसाठी. शांताबाई म्हणे बाई आज उद्या आणतो म्हणे तर कवा आणते काय आणते तोपर्यंत तू पाहिनं पाहिनं एखादं चांगलं पोरग लवकरात लवकर उरकवून द्यायचं आहे ना आपल्याला किती दिवस ठेवतो तिले. तिची वय होत चालली ना माय पहिलेच दुसऱ्यानं आहे. लवकर झालं तर बरं बापा. अम्माय येईल म्हटलं होतं बाई मीनं येईल म्हटलं होतं पाहतो म्हणे बाई आता कवा पाहते काय पाहते तर अजून एकदा मला टोक मारा लागन त्याले म्हणजे त्याच्या लक्षात येऊन जाईल. होऊ शकते विसरली असं नाही काय म्हणून पाहिजे मी काकी एकदा अजून असं नसन राहिलं बापा लक्षात माणसाच्या कामाधंद्यात काही गुतलं म्हणजे त्याचं लक्ष नाही राहत बाकी गोष्टीत पण एकदा टोक मारून देतो नाही काय काय करतो माय ठेवून तिले लवकर लवकर उरकलं तर चांगलं राहते पोरीबारी जातील नाही काय. आणि कसं खुटा पाडणारे लोक राहते ना हाईटले कमी आहे न अशी आहे ना तशी आहे दुसरपणी आहे असे खुपटे घालणारे लोक लय राहते म्हणून लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने उरकलं तर चांगलं बापा नाही काय. गंगा हो हो काकी बरोबर आहे होती वाला बरोबर आहे. काकी तू सून हो बापा तू सून गिन कुठं आहे? सून आहे ना का गेली? हो बापा गंगा सून आहे ना माय. सून मनात बिघडली होती ती बापा. मी म्हटलं बाई इले म्हटलं लागली काय म्हटलं काजल कलावतीची संगत आपल्या काजल कमलाची संगत लागली असं वाटलं बाई मला त्याले पण नाही सुधारले ते चांगली आहे व कामधंदे करते चांगली बोलते चांगली राहते चांगली हिरशेपणा नाही करत अजून चांगली आहे तशी काही विषय नाही त्याच्यात. हो ठेस पाहिजे बापा काय करतो ठेस पाहिजे. अव बिचारे आजकाल बिचारे काही सुचूनच नाही राहिलं माय गंगा काय बनवून काय नाही 3-4 दिवस झाले सुट्ट्या सुट्ट्या का नाही तब्येतच बरोबर नाही जमली होती गंगा म्हणून काही व्हिडिओ टाकला नाही झाला हो बापा गंगा. तर आज काही सुचून नाही राहिलं काय बनवावं ना काय नाही बापा. तर सारा टाइमपास होऊन राहिला तर जसं आहे जसं बनतो तसं बनवतो बापा. नाही व गंगा कधी येते होई किती वेळ लागते आंघोळीला बापा. मोठं बेकार काम आहे कोणतंही काम मोठं तर मेहनत लागते ना बापा. मोठं मेहनतीचं काम राहतं बापा सर्वच आपण म्हणतो असंच ना तसंच त्याला दिमाग लागते ना. असं बापा जाऊ दे. कोमल अय कोमल ए बोल ना काकू बोला बोला. मी आंघोळ करत होती आताच मी कपडे वगैरे घातले ना आली बाहेर. काकी आजी आजी वाटते बोल ना आजी काय म्हणतो? हो काय आरामानं करते हो आरामानं करते. मी याच्यासाठी आलती बाई परवाच्या दिवशी का नाही माझ्या पोरीचा वाढदिवस आहे तर केक मेक जरासं घर गिर सजवून देशील काय? का व कोमल? हो काय वाढदिवस आहे काय परवाच्या दिवशी? बापरे मला माहितच नव्हतं. बरं झालं का आजी तुला सांगितलं हो ना बाई वाढदिवस आहे ना माया कलावतीचा वाढदिवस आहे ना परवाच्या दिवशी. ते काय झालं माय लहानापासून तर मोठ्यापणीपर्यंत लहान लहान होती तेव्हा केला बिचारीने जेव्हापासून बिघडली ना तेव्हापासून नाही काय नाही तिला फोन करू मी वाढदिवसाला ना काही करू ना वाढदिवस करू. आता सुधारली तर आपल्या घरी आहे म्हटलं तर करून टाकावं म्हटलं एखादा वाढदिवस असं माय मन होऊन राहिलं. माय पोरगी माझ्यासाठी किती काही मोठी झाली तरी लहानच नाही राहील काय. तर जनरेशन नुसार आता वाढदिवस करते तर थोडासा लहानसा वाढदिवस करू तुले आले त्याले मला बोलावू न काही नाश्ते गिश्ते करू असं माय मन होऊन राहिलं. नाही काय लय दिवस झाले काही केलंय नाही तर त्याच निमित्तानं होते बा असं माय म्हणणं होतं आहे ना गंगा. माय बरोबर आहे ना होते वाला अति उत्तम उत्तम गोष्ट आहे मस्त कर वाढदिवस कर. मी नाही माया कोमलचा करतो आता वाढदिवस आहे तिचा एप्रिल महिन्यात तर कोमलचा वाढदिवस करतो मी त्यात काय आहे करू ना करू लागजो बाई कोमला लागत तर घरचे काम मी कर आणि केक गिकचा ऑर्डर देऊन ठेवतो मस्त. हो हो आई ठीक आहे ना. आता माया म्हणणं कसं होय तिला नाही काय आपण असं सरप्राईज देऊ सरप्राईज अचानकपणे नाही का अचानकपणे मस्तांपैकी. मी आता 2-3 दिवस येसून बोलतच नाही म्हणजे वाढदिवसाच्या बद्दल आणि तू काही कोणाला सांगू नको वाढदिवस आहे असं कोणाला सांगू नको. सांगितलंय तर त्याला म्हणा कला होतील असं माहित पण असं काही कला बाजार करू नका म्हणा एवढं तू लक्षात ठेवतो माय कोमल. बरं बरं ठीक आहे ना मी काळजी घेतो त्या गोष्टीची. बरं तिला माहित नको होऊ देऊ बाई कसं आहे मजा येते जराशी कसं माहित नाही पडून जर कोणती गोष्ट चांगली केली त्या व्यक्तीच्या मनापासूनची त्या व्यक्तीला किती आनंद वाटते म्हणून नाही काय तुला माहित आहे ना बाई.
हो हो आजी, समजलं, मला समजलं. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे चालते मी. डेकोरेशन वगैरे कुठे करायचं, हा, आणि मेन गोष्ट म्हणजे मार्केट मधून सामान आणावं लागेल ना. तर उद्या येईन मी सकाळीच, नाही तर मग आज रात्री दुपारी कलावती ताई नसताना, आणि पैसे घेऊन जाईन आणि मार्केट मधून सामान घेऊन येईन. हो 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 मा. बरं चल बाई, येतो मग. हा गंगा, कोमल, येतो बेटा. येतो मग तू दुपारून घरी. हो हो आजी, ठीक आहे. का बा उदसा, तुला किती वेळा सांगू, किती वेळा सांगू का मोबाईल घेऊन नको बसत जाऊ. नुसतं सारे सारे मोबाईल घेऊन बसतं. काय करता मोबाईल वर तू? नाही, काय करता मोबाईल वर सांग मले. बाप्पा, मी मोबाईल घेऊन बसो का अजून काही घेऊन बसो? तुला काय करावं लागते व? नाही, काय करावं लागते? तुला माझे शिक्षण बंद केलं. शिक्षण करणं नाही झालं तुमच्या इकडून, भाकर मिट्टू होते तुम्ही. माझे शिक्षण तुमच्या इकडून पुरं नाही झालं. आता मोबाईल घेऊन नाही बसू तर काय पुस्तक घेऊन बसू आता? मोठी सांगून राहिली मला तर. जास्तीची आगाऊशी बोलू नको. या का थापडी तोंड मोंड पार फिरूनच टाकन. माय तोंड उच्ची करू करून बोलून राहिली, भाकर मिट्टू म्हणून राहिली बापाले न मले. शॉपती काव तुले लावडीन. जन्म देऊन तुले आम्ही लय मोठं पाप केलं. पाप कराले घुबड तोंडे. अव ह्या जन्मात भेटली, पुढच्या जन्मात भेट जो नको भेटाले. तिकडे जर उकीर नसता पडला ना, चांगली शिकत राहिली असती. लग्न करायचं होतं तिले, भल्ली लग्नासाठी पाण्यात पडली होती, झुरणी पडली होती लग्नासाठी ते. मोठी झाली होती का चांगली युवा जवळची. तिच्यासोबत त्या पिंकीला बिघडवलं होतं. तेव्हा जर साजरी राहिली असती, आता शाळेत गेली असती, कॉलेजला गेली असती, अशी घरी येऊन थापुड्या नसती शिकली. त्या बापाला माहित नाही म्हणून सांग. अव त्या बापाने आतापर्यंत त्या हातात एखादं लेकरू असतं, एवढ्या लवकर उरकवून टाकलं असतं. मी वय म्हणून तू इथं तरी हाय भांबड. बर, मी आता शिकवण तर मग डबल तसंच करण काय मी? होत असते, माणसाकडूनच गलती होत असते. एकदा केलेली गलती मी डबल करण काय? मी घास खायला जात असतो काय? अन्न खातो ना मी. अन्न खाले तुला समजायला नाही पाहिजे काय? इथं नाही जाऊ देत, तिथं नाही जाऊ देत. तू सारं ग्रान हिणून येतं, सारं रान हिणून आले. रात्रभर वावरात राहिली. भूत लागला 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 म्हणून दारूच्या पार्ट्या केल्या चांगले ना. मला सांगून राहिली जवानपणा तर तुझ्या अंगात भरलाय, व तुझ्या अंगात जवानपणा भरला असाले. मला मोठी शिकून राहिली तू. हे पाय बाई, तू मला लय अगाऊची बोलून राहिली. आजपर्यंत माझ्यासोबत कोणी भांडलं ना अशा खालच्या पद्धतीचं मला अजूनपर्यंत कोणी नाही बोलला. त्या बापाईने बोलला. त्या बाप बोलाले एवढ्या माझ्या मैत्रिणी, एवढा माझ्या आधार सन्मान करते, सगळेजण माझ्या आधार सन्मान करते. असं खालच्या पद्धतीचं बोलणं माझ्या कानावर आजपर्यंत कोणीच नाही टाकलं आणि कोणीच मला असं बोललं नाही. या तर किती काजल कमला एवढ्या भानगोड्या आहेत, ते नाही मला कधी बेकार शिव्याने दिल्या. तू तू तर तुला माय पोटले कोय, तू मायवाला, तू माय एवढी उतरवून ठेवून राहिली. माय म्हणून काही इज्जत आहे का नाही आहे व तुझ्या? तू अवदसा घुबड तोंडे. इथं कोणाला सांगून राहिली नाही, इथं कोणाला सांगून राहिली? बोललं नाही, असं नाही तसं नाही. साऱ्या बोलून बसते. साऱ्याचं धाक झाकतं पोरगी वय म्हणून दिसून पडून राहिलं तुले. तू पोरीचंच वांगलं पाहून राहिली, साऱ्या लोकांचं चांगलं करून राहिली. ते कलावती तुला काय खाली खाली देतं काय रोज? नाही, खाली देतं काय म्हटलं का पैसे देऊन राहिली ते? तिच्यासाठी पोरग पाहिजे. ते रश्मी तिचा नवरा तिच्यासाठी काही नाही करत, तूच करत बसतं. तो बेवडा आहे ना, तू तिच्या नवराच झाला जशी. हे करू दे, ते देऊ दे, साऱ्या गावाची जगत जननी वय का तू? जगत जननी असाले. थांब बाबा, ते उरकवूनच टाकतो मी तुला, लवकर उरकवून टाकतो. अशी दूर पडल्यावर तुला ठेवतो ना नेऊन. असा पायतून तुला दूरचा रिश्ता का तिथून तू डबल वापसच नाही आली पाहिजे, तोंडाने नाही दिसली पाहिजे. अन्नवर जहर आण, चाकू आणशील तर खुपसून टाक माझ्या पोटात. जहर आणशील तर माझ्या तोंडात टाक, जहर मरून जातो. अव तर मग दिसनच नाही, परमनंट नाही दिसन तुला, स्वर्गात चालली जाईन मी. हो, मोठी सांगून राहिली तोंडाची खोकले. जसं म्हणलं तसं होते का? मेन लावून घेणं मला काय सांगून राहिली? महाताने काय पाप करून राहिली? अव तुला स्वर्गात काय नरकातही जागा नाही भेटत म्हटलं. जो माय बाबाचा अपमान करत असेल ना, त्याला जागा कुठंच नाही भेटत. माय बाबाचा अपमान करते, जन्म देऊन तुला पाप केलं का म्हणलं? पाप कराले एवढा रंगाचा कोण नाही बोलत. रात्रभर वावर जाऊन पार्ट्या करते म्हणता. घुबड तोंडाला जराशी लगाम दे ना, लगाम असाले. बरं, मी मोबाईल पाहून राहिली होती, तुला काय काटे लागले? नाही, तुला काय काटे लागले म्हटलं? मोबाईल मी पाहून राहिली होती, रील्स स्क्रॉल मी करून राहिली होती. तुला काय प्रॉब्लेम झाला? तू हे काम कर, चुपचाप राह. मी माझ्या बापाचं खाऊन राहिली, तू खाऊन राहिली काय? बोलायला लावून राहिली इच्छा मला तर. मी एवढंच होतं तर मग पैदा नव्हतं करायला लागत, सांगून राहिली मी. माय व बाई, बापा 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 बापा, शिन्नाल तोंडे, बोलायला लावून राहिली. काय बोलून राहिली तू? अक्कल आहे तुले? अहो, तुझ्या चांगल्यासाठीच म्हटलं ना तुले. मला तर तुझ्या चांगलं पायनं होऊन नाही राहिलं, मला तर तुझ्या वांगलाही पायनं निघून राहिलं. माझ्या मनात जर आलं ना बाई, ती जबान कापून नाही अलग करत तर नावाची शांताबाई नाही असं. पोरगी पोरगी बाई म्हणून काय डोक्यावर बसू काय? काही करशील तर थांब. तू जास्त बोलली नाही पुढे ती जीभच ओढून टाकतो मी. पचल 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 पचल, कुठे कुठे काही बोलता. शेपारला वानाचे म्हणून लग्नासाठी तयार झाली काय तू? लग्नासाठी तयार व्हाले घुबड? फसली होती ना जाऊन. तेव्हा जर आम्ही आलो नसतो, पिंकी जर त्यासोबत नसती ना बाई, मेली असती कधीची. शिकून खाल्लं असतं त्या लोकांना. घुबड तोंडे, एवढं होऊन सुधारली नाही वाशे. नाही,
लेकरं जर जड होत असेल ना माय बापाले जन्मच नाही द्याव, एवढं माय म्हणणं वय. आणि जन्म दिला ना मग लेकरं कशीही असो, त्याचं पालन पोषण करा आणि त्याच्या मर्जीने त्याला जिंदगी जगू द्या. म्हणजे का तुम्ही काय आम्हाला काय बांधला ठेवता का? मिट्टूले कसं पिंजऱ्यात ठेवले तसं ठेवायला पाहून राहिली का तू? पाय आई, माझी जिंदगी आहे, मी माझ्या मतानं जगतो सांगून राहिली. माणसाकडून एकच डाव गलती होत असते, माणसाकडून 10 डाव गलती नसते होत सांगून राहिली. मला मनाचं नाही 10 वेळा, मी काही करू तिकडे मी. तुला अजून संसार कळला नाही बाई, तुला लग्न करूनच देतो मी. सगळ्यात कलावतीच्या पहिले तुला लग्न करून देतो आणि तुला संसार काय असते, लेकरं काय असते सारं नेमते तुझ्या मला. मग सासू कायले म्हणते, सासरा कायले म्हणते, माय कायले म्हणते, बाप कायले म्हणते, हे तुला लक्षातच आलं पाहिजे. असं घरानं पाहून देतो तुला मी चांगलं कडक वालं का. तू शिस्तीतच आली पाहिजे, अशी शिस्तीत आली पाहिजे तू का बस. आई व तुला म्हटलं ते बरोबर होतं, असं तुला म्हटलं पाहिजे. पहिले साऱ्या गावाला डोक्यावर घे, साऱ्या गावाचं भलं कर आणि त्याच्या बाद मध्ये तुला वाटन तर माय भलं करतो, नाही तर राहू देतो. माई काही जोर जबरदस्ती नाही आहे. माया भलं माया बाप करते आणि माया मिस करतो. तू जास्तीची माया मदत पडू नको सांगून राहिली मी. घुबड तोंडी काय बोलते काय नाही, तिला अक्कल आहे का नाही आहे? कुठच्या कुठे काही बोलते. असं डोकं गरम होते का नाही का जागीच मारून टाकाव. पण विचार करावं लागते एवढ्या मोठ्या पोरीवर हात कसा उचलाव म्हणून. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. तू पाच बस काय माय असते ना काय पोरगी असते तुला समजणार नाही. जेव्हा माय जवळ राहते तेव्हा मायची कदर नसते. बरं ठीक आहे ना, तुला कदर येणार का नाही एका दिवशी कदर येईन, पण तेव्हा वेळ नाही राहीन. तेव्हा माया मनातून तू उतरून जाशील पुरी. अवदास तोंडे, असं नाही का बा मायाच्या मनातून मी उतरली आहे तर चांगले काम करावं आणि मायाच्या मनात डबल बसाव. पण तू तशी नाही, अजून खाली चालली. एक ना एक दिवस असा येईन का मी तुला ओळखणार नाही बाई. जाय व निंग व, लय पाहिलं तुझ्यासारख्या ओळखणार नाही, असं नाही तसं नाही. नको ओळखू. ह्या जमान्यात कोणी कोणाचं नसते, कोणी कोणाचं असाले. मोठी सांगून राहिली तर मायस पोरीची नेहून राहिली तर का लोक वयन काय व? राहू दे ना, नको होऊ ना. नाही वय करतं म्हणून तर मी म्हटलं नव्हतं द्या लागत जन्म, राहा लागत होत तसंच. असं आहे बापा. कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कर जा. चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.